रेपो रेट जैसे थे, पण आरबीआय कडून 3 स्पष्ट संदेश. महागाईचा धोका ते विदेशी गुंतवणूक वाढीचे प्रयत्न. जाणून घ्या सविस्तर. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 5.25% कायम ठेवत सावध भूमिका कायम राखली असली तरी शुक्रवारी जाहीर झालेल्या पतधोरणेतून 3 स्पष्ट संदेश समोर आले आहेत. आर्थिक वाढीचा वेग मंदावू शकतो, महागाईवरील धोका वाढत आहे आणि रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी परदेशी भांडवल आकर्षित करण्यावर सरकार व आरबीआय याचा मोठा भर आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2026-27 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.9% वरून 6.6% वर कमी केला असून महागाईचा अंदाज 5.1% वाढला आहे. तिसऱ्या तिमाहीत महागाई 5.9% पर्यंत पोहोचू शकते असा इशाराही देण्यात आला आहे. वेट अँड वॉच, पण भविष्यात दरवाढीची शक्यता. एसबीआय म्युच्युअल फंडचे सीईओ राजीव राधाकृष्णन यांच्या मते धोरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डॉलर प्रवाह वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजना. महागाईचा अंदाज वाढवण्यात आल्यामुळे आगामी काही महिन्यात व्याज दर वरच्या दिशेने जाण्याची शक्यता वाढली आहे. सवलतीच्या फॉरेक्स स्वॅप सुविधेमुळे अल्पकालीन व्याजदर आणि चलन बाजाराला स्थैर्य मिळण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे. याच भूमिकेला दुजोरा देताना श्रीराम जनरल इन्शुरन्सचे सीईओ अश्विनी धनावत यांनी हा निर्णय डेटा आधारित विराम असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते आजचा निर्णय दर कपातीचा संकेत नाही. एल निनो, मान्सूनची स्थिती, कच्च्या तेलाचे दर आणि पहिल्या तिमाहीतील महागाईचे आकडे हे पुढील धोरणासाठी निर्णायक ठरणार आहेत. जर आरबीआयचा तिसऱ्या तिमाहीतील 5.9% महागाईचा अंदाज प्रत्यक्षात आला तर ऑक्टोबरमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. व्हॉट एव्हर इट टेक्स, आरबीआयचा रुपयाला आधार देण्याचा संदेश. एडलवाइस म्युच्युअल फंडचे अध्यक्ष आणि सीईओ धवल दलाल यांनी आरबीआयच्या भूमिकेचे वर्णन व्हॉट एव्हर इट टेक्स असे केले. त्यांच्या मते कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता आरबीआय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आहे. रेपो दराने धोरणात्मक भूमिका कायम ठेवली असली तरी सरकार आणि आरबीआय यांनी परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनेचा परकीय चलनसाठा आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवरील सकारात्मक परिणाम होईल. आरबीआय गव्हर्नरनेही विनिमय दराबाबत कोणतेही लक्ष्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अवाजवी अस्थिरता रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे स्पष्टपणे नमूद केले आहे. भारताकडे 682 अब्ज डॉलरहून अधिक परकीय चलनसाठा असल्यामुळे आरबीआयकडे रुपयांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी ताकद असल्याचा संदेश बाजाराला देण्यात आला आहे. परदेशी भांडवलासाठी मोठी मोहीम. या पतधोरणेतील सर्वात मोठी घोषणा म्हणजे परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेले बदल. आरबीआयने 15, 30 आणि 40 वर्षाच्या नव्या सरकारी रोख्यांना फुल्ली ॲक्सेसिबल रूट अंतर्गत परदेशी गुंतवणूकदारासाठी खुले केले आहे. याशिवाय एफपीआय गुंतवणुकीवरील काही निर्बंध हटवण्यात आले असून एनआरआय आणि परदेशातील भारतीयांसाठी गुंतवणुकीचे मार्ग सुलभ करण्यात आले आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख अजित मिश्रा यांच्या मते हे धोरण 2 स्तरावर काम करत आहे. एकीकडे महागाई आणि आर्थिक वाढ यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी परदेशी भांडवल आकर्षित करण्याची स्पष्टता रणनीती आहे. सरकारी रोख्यावरील कर सवलत, एफपीआय नियमामधील सवलती, एनआरआय डॉलर ठेवींना प्रोत्साहन आणि फॉरेक्स स्वॅप यासारखे निर्णय परकीय निधीचा ओघ वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. यामुळे इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये तरलता वाढण्यास मदत होईल आणि रुपयाबाबतचा विश्वास मजबूत होईल. बाजाराचा निष्कर्ष. हॉट मनी नव्हे, दीर्घकालीन भांडवल हवे. बाजारातील अनेक विश्लेषकांच्या मते या पतधोरणेतून सरकार आणि आरबीआय यांचा फोकस शेअर बाजारातील अल्पकालीन परदेशी गुंतवणुकीपेक्षा सरकारी रोखे, एफडीआय आणि दीर्घकालीन भांडवलावर असल्याचे स्पष्ट होते. 40 वर्षाचे सरकारी बॉन्ड परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुले करणे हा त्याचाच भाग आहे. एकीकडे वाढीचा अंदाज कमी करण्यात आला आहे तर दुसरीकडे महागाईचा धोका वाढल्याचे आरबीआय स्वतः मान्य करत आहे. त्यामुळे सध्या व्याजदर स्थिर ठेवले असले तरी पुढील काही महिन्याच्या महागाईचा दबाव कायम राहिल्यास दरवाढीचा पर्याय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. मात्र तत्पूर्वी परदेशी भांडवल आकर्षित करून रुपया आणि बाह्य क्षेत्र मजबूत करण्याला आरबीआय व केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे या धोरणातून स्पष्ट झाले आहे.